नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत RSS आणि भारत. मी हिंदुस्थान नाही बोललो, भारत बोललो. RSSचा बॅकग्राऊंड किंवा RSS काय हे समजून घेण्यासाठी त्याच्या पाठीमागं 5000 वर्ष आपल्याला जावं लागणार आहे. हे RSSची विचारसरणी कुठून आलेली आहे? RSS आज ह्या देशामध्ये जातीवाद, धर्मवाद, एक मुस्लिमला विरोध करणं, कुठं ख्रिश्चनांना विरोध करणं, कुठं शिखांना विरोध करणं किंवा जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणं. आणि RSS हे एक हिंदुत्ववादी संघटना जर स्वतःला म्हणत असेल आणि जगाच्या पाठीवरचा कुठलाही धर्म, स्पेशली हिंदू, म्हणजे ह्या भारताचा जो मूळ DNA आहे तो हिंदू वगैरे काय नाही, हिंदू हा धर्मही नाही आणि पंथही नाही. ह्या मूळ भारताचा जो DNA आहे तो बौद्ध DNA आहे. इथं बुद्धाचा देश आहे पूर्णपणे. आपले प्रधानमंत्री जाऊन बाहेर सांगतात हा बुद्धाच्या देशातून मी येतोय म्हणून. तर सांगायचा उद्देश काय आहे की इथं दोन विचारसरण्या कायमच्या पॅरलली एकमेकाशी संघर्ष करत आहेत. एक काळ होता भारत म्हणजे जगाच्या GDPचा काहीतरी 50-60% भाग जो होता तो भारतातून यायचा. भारताची जमिनी सुपीक होती आणि त्या सुपीक जमिनीचंच कारण होतं की बाहेरचे आक्रमणकारी भारतामध्ये यायचे, कारण इथं ऋतुमानानुसार उन्हाळा, पावसाळा, हिवाळा यायचा, चांगले पिकं यायचे आणि त्याच्यातून अगोदरचं एकमेव इंडस्ट्री म्हणजे कृषी इंडस्ट्री होते. कृषी जिथं चांगली होते, जिथं ऋतुमान चांगला आहे, जिथं पीक पाणी चांगलं येतं, तो एरिया जुन्या राजेशाही लोकांसाठी तो एक चांगला एरिया म्हणून समजला जात होतं. त्याच्यामुळं जगातल्या सगळ्या जे लोक आणि राजे होते ते सगळे भारतावरती आक्रमण करायला यायचे. त्यासोबतच आर्यही भारतावरती त्या ह्याच्यातून आलेले होते, म्हणजे इराण तिकडून आलेले होते, युनानमधून वगैरे ते. मग आता ह्या मूळ भारतीय जे लोक होते, ज्यावेळेस बुद्ध किंवा राजा अशोक वगैरे होते, अशोक सम्राटच्या काळामध्ये भारत एक स्ट्रॉंग आणि सुपिरियर देश होता, एक विजनरी देश होता. त्या काळातले कलाकृती तुम्ही जर बघितलात तर ते आजही उभे आहेत. अशोक सम्राटचा जो अशोक चिन्ह झाला, ते सिंहाचे जे स्तंभ उभा केलेला आहे दिल्लीमध्ये, ते आजही उभा आहे. म्हणजे इसवी सनापूर्वीच्या आधीपासून उभा केलेल्या गोष्टी आजही उभारलेल्या आहेत. आणि आपल्या मोदीजींचे फुलं म्हणजे नारळ फोडताना नारळाच्या ओझ्यानं पडतात, सांगण्याचा अर्थ समजून घ्या तुम्ही. तर तिथून ज्यावेळेस बुद्धाचं पूर्ण प्रचार झालेलं होतं आणि अशोक सम्राटांनी त्याची चांगली मोहीम साऊथपासून ते नॉर्थपर्यंत आणि तिकडं आपल्याला पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्ये भेटतात ह्या गोष्टी. हे चालू असतानाच इथं आद्य शंकराचार्यांनी एक ह्या मनुवादी विचारश्रेणीच्या लोकांचा आणि त्यांच्या विचारांचा पगडा पसरवायला चालू केले. आता तुम्ही दोन गोष्टी बघू शकता. ज्यावेळेस मनुवादी विचारसरणी आणि हे जे भारताचा मूळ DNA बौद्ध विचारसरणीचे दोन संघर्ष होते. मनुवादी विचारसरणीचे लोकांची देवी देवता आणि मंदिर नव्हते अजिबात. हे काल्पनिक सगळे तयार केलेले आहेत. ते अगोदर गायचे होम हवनाने गायांची कत्तल केली जायची, बलिप्रथा त्यांच्याकडची होती आणि आपली मूर्तीपूजा आपल्याकडची होती. मग आता झालं काय याच्यामध्ये की एवढा मोठा बौद्ध समाज आणि शांतीचा प्रतीक असलेला ह्या लोकांनी युनिटी करून थोडं बौद्ध समाजाला आणि बौद्ध भिक्षुकांना आणि बौद्ध फिलॉसॉफर जे होते त्यांना भारतातून हाकलायला चालू केले. त्याचाच एक मोठा नुकसान भारताचं झालं की बुद्ध धर्म भारतातून पूर्वेकडे निघून गेला आणि आजचे नेपाळ, भूटान, म्यानमार, तिबेट, सिंगापूर, मलेशिया, चायना आणि जपानसारखे जे देश होते ते सुखी, समृद्ध आणि आनंदी सुद्धा झाले आणि आपण त्याच परत आणि पगड्यामध्ये अडकत गेलो. मग आपल्याला ह्या लोकांनी एकतर गुलाम बनवलं ह्या इथल्या लोकांना आणि नको ते देवाचे कॅरेक्टर जन्माला घातले. ज्यावेळेस भारत देशाची लोकसंख्या त्यावेळेस 1-2 करोड होती आणि 33 करोड लोकांचा याने जन्म गावलांडला. अंधाधुंद धर्मग्रंथ लिहिले, पुराणं लिहिले, जे सुचल त्या गोष्टी लिहिल्या आणि त्याला आज आपण देव मानतो आणि त्यांचं उदं केलं जातं. आणि हे फक्त आणि फक्त इथल्या बहुजन लोकांना हे येड्यात काढण्यासाठीच ह्या देवांची पूजा अर्चना होते. मुळात ब्राह्मण धर्म हा कुठल्याच देवाला मानत नाही आजच्या घडीला सुद्धा. हे फक्त आणि फक्त त्या गोष्टीला टूल म्हणून बघितलं जातं आणि त्यांचे जे पूजायचे देव आहेत ते वेगळेच आहेत. तुम्ही कधीही ऑब्झर्व करा, ते त्यांच्या मनूला पूजत असतील, ते त्यांच्या परशुरामाला पूजत असतील, पण ते कृष्णाला कधी येऊन पूजत नाहीत. हां, कृष्णाला पूजण्यासाठी येतात फक्त ते दक्षिणाच्या स्वरूपामध्ये घेण्यासाठी आणि आपल्याला ते
येड्यामध्ये काढतात आणि त्यांची रोजीरोटी आणि जसं ज्योतिबा फुलेंनी सांगितलं होतं तो त्यांचा धंदा आहे, रोजगार हमी योजना. मग ही गोष्ट चालू राहिली. मग ह्या लोकांची मनोबल वाढत गेले आणि हे प्रत्येक राज्याच्या अष्टप्रधान मंडळामध्ये राहायला चालू केले, की कारण हे लोक हुशार होते, वाचण्या लिहिण्याचा अधिकार यांच्याकडे होता आणि आधीच्या आपल्या लोकांकडं तेवढी जी सक्षमता होती ती सगळी नष्ट करण्यात आलेली होती. जसं की नालंदा युनिव्हर्सिटी झाली, बऱ्याच गोष्टी ह्या नष्ट करून यांचं पगडा वर्चस्व वाढत चाललेला होता. मग त्याच्यामध्ये तिथून डायरेक्ट जर तुम्ही आला तर ज्ञानेश्वर महाराजांचा काळ चालू होतो. म्हणजे बुद्धाच्या नंतर मोठं आपण बघायला गेलो, ज्ञानेश्वर महाराजांचा काळ होतो, वारकरी संप्रदायाचा काळ. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या वडिलांना त्रास देऊन मारलं जातं, कारण हे परत त्याच बुद्ध संहिता किंवा बुद्धाच्या गोष्टीला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न चालू होता कुठं ना कुठं. मग ही संत परंपरा म्हणजे आपले विठ्ठल जे आहेत पांडुरंग पंढरपूरचे, तेही बुद्ध मूर्ती आहे असं कित्येक पुराव्यानेशी सिद्ध झालेलं आहे. मग आता ही संत परंपरा जी आहे ती चालू ठेवण्यासाठी नावं बदलून संस्कृती जिवंत, थेरी जिवंत राहिली पाहिजे, याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी चालू झाल्या. मग बिरोबा, खंडोबा आणि आपले विठोबा ह्या पद्धतीचा जो प्रवास चालू झाला त्याच्यामध्ये भरपूर आपल्यामध्ये महापुरुष जन्माला आले. बुद्धाच्या नंतर ज्ञानेश्वर महाराज आले असतील, तुकाराम महाराज, चोखामेळा, बरेच हे संतांची एवढी मोठी परंपरा आहे. साऊथमध्ये पण आहेत आणि नॉर्थमध्ये पण आहेत. म्हणजे तिकडं कबीर झाले, नानक झाले आणि असे बरेच जे महापुरुष होते त्यांनी आपापल्या पद्धतीनं कॉन्ट्रीब्यूट केलं. पण ह्या सगळ्या महापुरुषांचं एक सगळ्यात मोठं दुर्दैव काय होतं माहीत आहे का तुम्हाला, की त्या लोकांनी प्रबोधन केले, त्या लोकांनी अवेअरनेस पसरवण्याचा त्यांच्या आयुष्यामध्ये प्रयत्न केला. त्यांनी देवधर्म आणि कर्मकांडाला विरोध करून काही ना काही नवीन म्हणजे विचारसरणी आणि सायंटिफिक वेला स्वीकारण्याचा त्यांनी एक परसेप्शन क्रिएट करण्याचा किंवा दृष्टिकोन देण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. पण झालं काय की त्यांनाच देव म्हणून परत हेच लोक त्याची पुजारी होत बसले. मग त्याच्यासोबत तुम्ही तिथून आलात तर तुकाराम महाराजांचंही तसंच झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत या. छत्रपती शिवाजी महाराजावरही वारकरी संप्रदायाचाच पगडा होता. ते कर्मकांडाला कधी मानत नव्हते. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कधी हे करताना काय म्हणतात आपलं यज्ञ वगैरे किंवा कर्मकांड ह्या बावळट गोष्टीमध्ये अडकताना कधी दिसलेलं नाही. त्यांनी सगळ्या स्वाऱ्या जे काय होतं ते सगळे अमावस्येच्या रात्री करायचे आणि मुठभर सैनिक घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केले, कुठलेही होम हवन न करता. मग ह्याच गोष्टीचं चीड होऊन शिवाजी महाराजांची फितुरी करणारे, शिवाजी महाराजांना अडकवणारे, शिवाजी महाराजावर विषप्रयोग करणारे, शिवाजी महाराजांना मारणारे सुद्धा हे मनुवादी विचारसरणीचेच लोक. परत संभाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे अफजल खानाला मारलं त्याचप्रमाणे कृष्णा भास्कर कुलकर्णीला मारलं होतं. मग ह्याचाच राग म्हणून शिवाजी महाराजावरती बरेच वेळा विषप्राशन झालेलं होतं. त्यांचा राज्याभिषेक त्या लोकांनी म्हणजे करण्यास मना दिलं होतं. पैसे दिल्यानंतर हे लोक सगळं करतात. मग त्याच्या पुढं तुम्ही जर आलात तर छत्रपती संभाजी महाराज ही त्यांच्याच बापाचा एक आदर्श पोरगा कसा असला पाहिजे तर छत्रपती संभाजी महाराजासारखा त्यांनीही तो वारसा चालवला. ज्यावेळेस राज्यावरती द्रोह करण्याचा प्रयत्न आला होता, ब्रह्महत्या त्याने मस्त पद्धतीने केलेली होती. कृष्णा अण्णाजी दत्तो वगैरे त्यांचे जे पिल्लावळ होते त्यांना हत्तीच्या पायाखाली टाकलेलं होतं. मग ह्याचाच राग म्हणून छत्रपती संभाजी महाराज एक संस्कृत पंडित होते, 14 भाषेचं त्यांना ज्ञान होतं, 3-4 ग्रंथ लिहिलेले होते. ह्याचाच द्वेष म्हणून मनुस्मृतीच्या पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यात आलेली आहे. ह्याचे जर उदाहरणं बघायला गेलं तर रामायणामध्ये तुम्हाला भेटतील आणि महाभारतात सुद्धा बघायला भेटतील. रामायणामध्ये तो धोब्याच्या माणसाला ते संस्कृतचे श्लोक ऐकले आणि वाचले म्हणजे जीभ चाटून त्याच्या कानामध्ये शिश ओतलं गेलं होतं. सेम कर्णाचा जो भाऊ होता महाभारतामध्ये त्यांनी वेद वाचले होते म्हणून त्याची जीभ छाटली होती, त्याच्या कानामध्ये शिस्त घालून त्याचे डोळे फोडलेले होते. हेच सेम छत्रपती संभाजी महाराजांसोबत सुद्धा झालं. त्यांनी संस्कृत ग्रंथ लिहिले होते, वाचन केलं होतं आणि ऐकले होते म्हणून त्यांची जीभ छाटली, डोळे छाटले, कानामध्ये शिष्य घातले, जो एका पद्धतीने त्यांची हत्या झाली त्या पद्धतीने. मग हा पगडा पुढं आला आपले फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा गुलामगिरी या पुस्तकातून अक्षरशः चिंदाडे उडवलेले आहेत. आणि त्यांचाही विरोध किती झाला तुम्ही ह्या फुले चित्रपटामध्ये थोडंफार बघितलं असेल. मग त्याच्या पुढं चला म्हणजे आरक्षणाचे जनक
जे होते आपले छत्रपती शाहू महाराज. शाहू महाराजावरती भरपूर वेळा ह्या लोकांनी अपशब्द वापरलेले, त्यांना राजा मानण्यास इन्कार केला, त्यांच्यावरती बरेच लांछन लावण्यात आले. मग त्याच्यानंतर पुढं चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिकवू दिलेलं नाही. शिकवू दिलं तर त्यांना राज्यघटना लिहिल्यानंतर राज्यघटना हे मानणार नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध करणारे लोक कोण होते. मग त्याच्यासोबतच ज्यावेळेस 1925मध्ये RSSची स्थापना झाली, आपण मूळ मुद्द्यावरती आता येऊ. 1925मध्ये RSSची ज्यावेळेस स्थापना झाली, RSS संबंधित जे काय निगडीत लोक होते त्यांनी इंग्रजांना धार्जिन असणारे कामं करायला चालू केले होते. इंग्रजांना ते लोक आपल्या स्वातंत्र्यवीरांना पकडून देणं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये पैसे घेणं, त्याच्या मोबदल्यामध्ये त्यांच्याकडून सूट किंवा जो काही राजश्रयाचा आसरा असतो ते आसरा मिळवण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्यांनी बऱ्यापैकी स्वातंत्र्यवीरांना पकडून दिलेला आहे आणि त्यांनी स्वतंत्र संग्रामामध्ये सुद्धा भाग घेतलेला नव्हतं. मग ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला विरोध करणारे हेच लोक होते. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा शिवाजीनगर म्हणजे पुण्यामध्ये बसवत होते त्यावेळेस त्यांना 11 वर्ष संघर्ष करावा लागला. त्यालाही विरोध करणारे हे सदाशिव पेठेतले RSS धार्जिन मनुवादी लोक होते. आज तुम्हाला समजलं असेल की भारत देशाचा जो म्हणजे ह्या सायंटिफिक टेम्परामेंट आणि ह्या गोष्टी डेव्हलप का झालेले नाहीत, कारण इथं महापुरुष भरपूर आले आणि हे मनुवादी विचारसरणी कायम पॅरलल एकमेकाशी संघर्ष करण्यामध्येच हे भारताची एनर्जी वाया गेलेली आहे. मग सायंटिफिक टेम्परामेंट किंवा आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करण्याची खूप कमी ह्या देशामध्ये लोकांना गरज वाटते. आणि त्याच्या पाठीमागची कारणंही भरपूर आहेत की आपल्याला 33 कोटी देवामध्ये वाटून ठेवलेलं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टीचा सार जर बघायला गेलात तर ह्या 33 कोटी देव म्हणजे बाकीच्या धर्मामध्ये 1-2 देव असतात आणि त्यांनी अख्खं खंडच्या खंड समृद्ध केलेलं. म्हणजे येशूला जर पकडला तर तुम्ही युरोप आणि अमेरिकाचा खंडसुद्धा त्या समृद्ध आहेत. बुद्धाला जर पकडला तर तुम्ही पूर्वेकडचा अख्खा खंड समृद्ध आहे. भारतात 33 कोटी देव असून भारत आजही 80 करोड लोक भिकारी आहेत. इथं ओव्हर बावळटपणा झालेला आहे असं तुम्हाला वाटत नाही का? मग ह्या 2 विचारसरणीच्या लढाईची जी ही गाथा आहे किंवा जे काय आजपर्यंत चालत आलेला जो संघर्ष आहे ना, आजही ह्या 2 लढाईमध्ये म्हणजे 2 विचारसरणीमध्येच लढाई चालू आहे. जसं राहुल गांधी म्हणतात की ही 2 विचारधारेची लढाई आहे आणि ही 5000 वर्षापासून चालू आहे. भारताला खरंच सो कॉल्ड विश्वगुरू नाही, ॲक्च्युअलमध्ये विश्वगुरू किंवा हे व्हायचं असेल तर इथं सायंटिफिक टेम्परामेंट आणि देवधर्म आणि कर्मकांडापासून लांब जाऊन जे आपले महापुरुष हजारो वर्षापासून सांगत आलेत त्याच्या बाजूनं जर गेलो तर आपण काहीतरी थोडंफार इथं डेव्हलप होऊ शकतं. नसेल तर जे कट्टरवादी देशाचं होतं तेच भारताचं होण्यास सुरुवात झालेली आहे. आशा आहे की विचार कराल. धन्यवाद.